मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते पुणे शहराकडून मुंबई शहराकडे निघाले आहेत। पुणे जिल्ह्यात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला जोरदार प्रतिसाद मिळाला होता। त्यानंतर आता लोणावळ्यात मनोज जरांगे पाटील दाखल झाले आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाला ठरलेल्या कार्यक्रमानुसार 12 ते 14 तास उशीर झाला आहे। मनोज जरांगे पाटील मुंबईकडे कूच करत असताना नवी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे। एक्सप्रेस महामार्गावर सीआरपीएफ जवानांचा कडेकोट बंदोबस्त लावलाय। मराठा आंदोलक एक्सप्रेस हायवेवर चढू नये बंदोबस्त याचा लावलेला आहे। मनोज जरांगे यांचा आज वाशीमध्ये मुक्काम असणार आहे। मनोज जरांगे यांचा लोणावळ्यातून पनवेलकडे येतानाच्या मार्गे पोलिसांनी बदलला आहे। आंदोलनांना पुणे मुंबई मार्गावर जुन्या घाटातून जाण्याच्या पोलिसांनी सूचना केल्या आहेत, परंतु आंदोलक नवीन मार्गावरून जाण्याच्या भूमिकेवर ठाम आहे। समृद्धी महामार्गावर नेहमीच अपघात होत आहेत। समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका काही थांबत नसल्याचे चित्र आहे। महामार्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत अनेक अपघात झाले। सर्वाधिक अपघात हे मध्यरात्री झाल्याचे समोर येत आहे। समृद्धी महामार्गावर आज पहाटे अपघात झाला। यात 3 जणांचा मृत्यू झालाय। चालकाला झोप लागल्याने बाजूच्या कंटेनरला धडक लागली, त्यामुळे हा अपघात झालाय। अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ही घटना घडली आहे। अपघात होताच चालक घटनास्थळावरून पसार झालाय। या संदर्भात अधिक तपास सध्या तळेगाव दशासर पोलीस करत आहे। कोल्हापूर पाटगाव मध्यम प्रकल्प येथे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी मार्फत जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार होता। याबद्दल भुदरगड वासियात प्रचंड अस्वस्थता होती। प्रकल्प रद्दच्या मागणीसाठी ग्रामस्थ सर्वपक्षीयांनी आंदोलन केले। हा प्रकल्प रद्द करावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन दिले होते। अखेर जनतेच्या लढ्याला यश आले। अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीने हा प्रकल्प रद्द केला आहे, अशी माहिती आमदार प्रकाश आंबिटकर यांनी दिली। नाशिकमध्ये दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे। भारतात बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे। हुजेफ अब्दुल अजीम शेख असं एटीएसने अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। कोर्टाने आरोपीला 31 जानेवारीपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे। नाशिकच्या तिडके कॉलनी परिसरातून दहशतवाद विरोधी पथकाने आरोपीला अटक केली। मराठा आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणावर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने बहिष्कार टाकलाय। सर्वेक्षणासाठी पर्यवेक्षक आणि प्रगणक म्हणून शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। मात्र 10वी आणि 12वीच्या परीक्षा समोर असल्याने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान 10वी 12वीच्या परीक्षा जवळ असल्याने अभ्यासक्रम पूर्ण करत सराव परीक्षा घेण्याच्या कामात शिक्षक व्यस्त आहेत। शैक्षणिक कार्य गरजेचे असताना सर्वेक्षणाच्या कामात गुंतवणे योग्य नसल्याचं शिक्षक संघाचं म्हणणं आहे। या संबंधीचे पत्र विधान परिषदेचे शिक्षक आमदार सुधाकर अडबोलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवलं आहे। राज्यासह देशातील सर्वच राजकीय पक्ष आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत। या दरम्यान राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे। काही दिवसापूर्वी काँग्रेस पक्षासोबतच आपलं नातं संपवत माजी खासदार मिलिंद देवरा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले। यानंतर आता काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा झटका बसणार आहे। काँग्रेसचे आणखी एक माजी खासदार भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे। जळगावचे माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील आणि त्यांच्या कन्या डॉक्टर केतकी पाटील या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। नमस्कार, 91 इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत। 91 इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। तसेच 91 इंडिया न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करा। अधिक माहितीसाठी www.91indiannewsnetwork.com ला भेट द्या।